पावसाळा सुरू होऊन तब्बल 1.5 महिन्याचा कालावधी लोटला तरी मराठवाड्यातील नदी नाल्यांना अद्यापर्यंत पूर आलेला नाही। परिस्थिती अतिशय बिकट असून जेमतेम पाऊस पडत आहेत। मराठवाड्यातील बहुतेक सर्वच लहान मोठ्या धरणांनी तळ गाठलेला आहे। सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात केवळ 4% जलसाठा उरलेला आहे, तर 11 मोठ्या प्रकल्पापैकी 4 धरणे कोरडी आहेत। मध्यम प्रकल्पातही केवळ 14% जलसाठा शिल्लक आहे। राहिलेल्या 73 दिवसात हे प्रकल्प कसे भरतील याची चिंता आता लागली आहे। गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही मराठवाड्यावर वरुण राजांची वक्रदृष्टी दिसत आहे। 1.5 महिन्यात मुसळधार पावसाअभावी नदी नाल्यांना पूर आलेला नाही। नद्यांना पूर न आल्याने मराठवाड्यातील सर्वच धरणांमध्ये पाण्याची पातळी अतिशय नाममात्र आहे। जायकवाडी धरणात केवळ 89 दशलक्ष घनमीटर अर्थात 4% उपयुक्त जलसाठा आहे। मराठवाड्यातील 75 मध्यम प्रकल्पांची अवस्था दयनीय असल्याचे दिसून येत आहे। संभाजीनगर जिल्ह्यात 16 आणि जालना जिल्ह्यात 7 प्रकल्पांमध्ये, बीड जिल्ह्यातील 16 मध्यम प्रकल्पात 9%, लातूरमधील 8 प्रकल्पात 11% पाणीसाठा आहे। धाराशिवमधील 17 प्रकल्पात 6, नांदेडमधील 9 धरणात 17%, तर परभणी जिल्ह्यातील 7 प्रकल्पात 60% जलसाठा असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंते सब्बीर नवार यांनी सांगितले। जायकवाडीचा गेल्या 4 वर्षाचा आढावा घेता 15 जुलैपर्यंत 2023 मध्ये 441 दशलक्ष घनमीटर जलसाठा होता। 2022 मध्ये 806 झाला, 2021 मध्ये 726 होता आणि 2020 मध्ये 881 दशलक्ष घनमीटर साठा होता, तर 2019 मध्ये फक्त 208 दशलक्ष घनमीटर साठा होता, तर 2024 मध्ये केवळ आणि केवळ 79 दशलक्ष घनमीटर अर्थात फक्त 4% उपयुक्त पाणीसाठा आहे। मांजरा आणि माजलगाव तसेच सोना कोळेगाव, धाराशिव हे प्रकल्प कोरडे आहेत। फक्त येलदरी प्रकल्पात 28%, उर्दू पेनगंगा 30%, निम्न तेरणा प्रकल्पात 16%, तर निम्न मनार प्रकल्पात 26% पाणीसाठा आज घडीला उपलब्ध आहे। गतवर्षी ओसंडून वाहणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पात फक्त 44%, तर निम्न दुधना प्रकल्पात 4% पाणीसाठा। मराठवाड्यात 4 जून ते ऑगस्टपर्यंत मोसमी पाऊस पडतो। मराठवाड्यात केवळ 73 दिवस पावसाचे उरलेले आहेत, कारण जून ते ऑगस्टपर्यंत मोसमी पाऊस पडतो। आता फक्त केवळ 73 दिवसामध्ये ही धरणं भरतील काय याची चिंता शेतकऱ्यांना लागलेली आहे।